एका स्वामी भक्ताचा अनुभव हा मनाला स्पर्श करणारा आहे, म्हणून तो पूर्ण ऐका. अनुभव: माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा कमरा घेऊन ठेवला, जेणेकरून माझ्या 2 मुलांपैकी कुणाला व्यवसाय करायचा असेल तर कामात येईल, या भावनेतून. पण त्या वेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो कमरा किरायाने एका व्यक्तीला भाड्याने दिला, की जेव्हा आम्हाला गरज राहील तेव्हा तो कमरा खाली करून देईल. या बोलीवर बराच काळ निघून गेला. माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले, पण नोकरीची संधी सर्व बाहेर देशातून येत होती. वडिलांची इच्छा होत नव्हती की बाहेर पाठवायचं. आजच्या सारखी त्यावेळेस मनस्थिती नव्हती राहत. पालकांनी असो वडिलांचे म्हणणे होते की मोक्यावर आपल्या चांगला मोठा दुकानाचा कमरा आहे, तिथंच तू एखादा व्यवसाय कर. मग आमचे ठरलं त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे, तुम्ही कमरा खाली करून द्या. त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता, परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खाली करायचं 1 लाख मला द्या, मग मी खाली करतो, नाहीतर खुशाल कोर्टात जा, अशी धमकी देऊ लागला. त्यावेळेस म्हणजेच 1994-95 या साली 1 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्यावेळेस मला नुकतेच श्री अण्णाजी भेटले होते आणि मी स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो. स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरिता आमची धडपड सुरू होती. नागपुरात बेसा इथे स्वामींचे मोठे मंदिर झाले आहे, यामागे हेच अण्णाजी यांचीच प्रेरणा आहे. माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजींना सांगितला. ते म्हणाले की तू नामस्मरण करत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे, पण लक्षात ठेव, वेळ एकच ठेवायची, ती कधीच टळली नाही पाहिजे. झाले. नित्यक्रम सुरू झाला. दिवस गेले, महिने गेले. माझे काम नियमित अखंडित सुरू होते. नागपुरात ठिकठिकाणी स्वामींच्या आरती आयोजित करणे, जप यज्ञ करणे, स्वामींचे फोटो प्रिंट करून विकणे, या माध्यमातून मंदिराकरिता देणगी गोळा करणे, हे सुरू होते माझे. खाजगी नोकरी सुरू होती, असेच एकंदर चालू होते. माझा भाडेकरू त्रास देतच होता, त्याने प्रचंड मानसिक दंड पण होते. एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले, काय रमण, काय म्हणतो तुझा भाडेकरू? आणि मंद मंद हसून माझ्याकडे पाहत होते. अचानकपणे मला काय झाले, माझे स्वतःवरचे नियंत्रण नाही राहिले. मी तेश्वाश्वाने उठलो, उभा राहिलो. मी अगोदर फार तापट स्वभावाचा म्हणून कुप्रसिद्ध होतो आणि म्हणालो, अण्णाजी, काहीही झाले नाही, तुम्ही ती सेवा सांगितली, काही उपयोग नाही. मला वाटतं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबून घ्यायचं आहे. अहो अण्णाजी, तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा 4 मवाली हाताशी धरले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते, बर का. अजून बरंच काही. थोड्या वेळाने सर्व शांत झाले. अण्णाजी जागेहून उठले, माझ्या खांद्यावर हात ठेवला. आता पण ते मंद मंद हसत होते. थोडा वेळ थांबले आणि निघून गेले. असेच 8-10 दिवस गेले. एक दिवस रात्री माझा तोच किरायेदार एक टेम्पो घेऊन आला. सर्व सामान त्याने त्या क्लिनिकमधील त्या टेम्पोत मध्ये भरला. पेट आणून जे काही लिखाण होते, नाव वगैरे, ते मिटवले. आम्ही वरच्या माळीवरच राहत होतो आणि आश्चर्याने बघत होतो की हे काय होत आहे. तेवढ्यातच तो व्यक्ती वरती आला आणि आमच्या घरी आला आणि बाबांना म्हणाला, ही घ्या तुमची चाबी, मी रूम खाली केला आहे. बाबा म्हणाले, तुम्ही मला डिपॉझिट दिले होते 10,000 रुपये, घेऊन जा. त्यावर तो उत्तरला, नको मला डिपॉझिट, परत ते तुम्हीच ठेवा, आणि ताडताड निघून गेला. जो व्यक्ती रूम खाली करायचे 1 लाख रुपये मागत होता, तो आज स्वतःचे 10,000 रुपये पण परत घेईना.
आम्हाला काहीच कळत नव्हते. हे काय होत आहे? मला शांत बसवेना. मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरविले. माझा एक नातेवाईक या व्यक्तीला ओळखायचा. त्याला गाठले आणि या प्रकरणी अधिक माहिती काढण्यासाठी विनंती केली. तो नातेवाईक या किरायेदाराला भेटायला गेला. त्याला त्या किरायेदाराने सांगितले की तो शासकीय दत्त महाविद्यालयामध्ये नोकरीला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करीत होता. याची कुणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात पत्र आले. त्यानुसार महाविद्यालयाने याला कारणे दवाखाना नोटीस दिली आणि बरखास्त करण्यात येऊ नये विचारणा केली म्हणून याने ताबडतोब रूम खाली केली. त्या वेळेला दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री होते. या संदर्भात दुसऱ्याच दिवशी तो मुंबईला जाणार होता. नातेवाईक हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तुम्ही तक्रार केली काय? बाबांनी सांगितलं की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे हेच आम्हाला माहीत नव्हते. आता खरी कथा पुढे आहे. मुंबईवरील हा किरायेदार परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकला रस्त्यावर भेटला. तेव्हा त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की त्याच्या परिचित कुणी बाबू होता. त्याने सांगितले, एक म्हातारा गृहस्थ आला होता. त्याने सरळ मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशी आदेश दिला होता. मग याने विचारले की त्या गृहस्थाचे नाव सांगू शकता काय? तेव्हा ते बाबूने ती फाईल मागवली. आचार्य फाईल मध्ये सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे तक्रार तेवढी गायब होती. त्या बाबूने वर्णन केले ते असे की म्हातारा गृहस्थ पांढरा सदरा, पांढरे धोतर, डोक्यावर टक्कल आणि उंच मजबूत शरीर. वरून बाबू हे सुद्धा बोलला की तो रोज इथे हजारो लोक येतात पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणे. आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या कॅबिनमध्ये गेला. मग मला साहेबांनी बोलवून घेतले. म्हणूनही लक्षात आहे फिर्यादीचे. विचारले की तुम्ही तर माझ्या घरमालकाचे नातेवाईक, तुम्ही अशा कुठल्या नातेवाईक किंवा परिचयातला ओळखता काय? खरं सांगायचं म्हणजेच असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात नाही. ते कोण होते आता ते मी सुद्धा सांगायची गरज नाही. काही काळाने त्या ठिकाणी मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली. उद्घाटन नाही करणे. अक्कलकोट वरून स्वामींच्या पादुका आणल्या आणि अण्णाजी कविशोर यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि मी व्यवसाय सुरू केला. श्री स्वामी समर्थ. अशी ही एका भक्ताची हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.